गुड मॉर्निंग. तर काय म्हणता मित्रांनो, आपण सर मजेत असेल तर मी आलतो सगळ्या दद्दूच्या घरी. दद्दूला घेतलं आणि आम्ही चाललो सरळ नदीवर, कारण वातावरण एक नंबर फ्रेश होतं आणि विसर्जनचा दुसरा दिवस होता आजच्या. असं चालतो भाई आम्ही घुमासाठी नदीवर, तर इतका कचरा होता ना भाई नदीवर, काय सांगू. मग आम्ही गेलो आतमध्ये नदीवर, जाऊन बघतो तर काय एक मूर्त पाण्यामध्ये फसली होती भाई. मग आम्ही तेच दिसलं आम्हाला, तर आम्ही गेलो पाण्यामध्ये, उचलून बघितलं, काढून बघितलं. खूपसे गणपती गोट्यामध्ये फसून होते, कोणी कायच्यात फसून होते. तर आमचा विचार झाला मग की नाही, म्हटलं आपण गणपतीला उचलायचं म्हटलं आणि चांगला पाण्यात नेऊन शिरवून द्यायचं म्हटलं. तर खूपसे गणपती होते बाई. मग आम्ही एक एक करता करता सर्वांना उचललं आणि एक नंबर चांगला खोल पाण्यामध्ये नेऊन विसर्जन केलं जायचं. आणि ह्या गणपतीला मी 10 वेळा विसर्जन करतो, तरी पण हे स्वतःहून उभी होत होती बाई. मग गेलो आणि त्या मूर्तीला आणलं डायरेक्ट सरळ वाहता पाण्यामध्ये, तिथे विसर्जन केलं त्याच्या. आणि मग इथे दद्दोदा पण विसर्जन करत होता आणि मग त्याच्या वेळेवर हार वगैरे सर्व काढत होता. कृपया करून सर्वांना विनंती आहे की फुटिंगचे गणपती नको बनवा. मातीची जेवढी चांगली आहे तेवढे बनवा, कारण हे पाण्यामध्ये विरघळत नाही.